शेती करणं पण गरजेचं आहे. शेती करत असताना जे असे छंद आहेत ना, बरोबर, त्यानुसार बैलांची हालचाली पण होत असते. बरोबर, स्वतःची इमेज म्हणजे स्वतःचं नाव पण पुढे जातं. बरोबर, गावाचं होतं, वाडीचं होतं, बरोबर, तालुक्याचं होतं. बरोबर, हे छंद खूपच छान आहेत. आणि बरोबर. आमच्या बंधूंनी घेतलेली चालू असलेली छंद मला तर खूप आवडली. ओके. तर नमस्कार मित्रांनो, मी ओमकार स्वप्नाली सुभाष पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या त्याच मराठी चॅनलवरती की मित्र ज्याचं नाव आहे फक्त भटकंती. तर मित्र आज आलो आहे पाली वलके या ठिकाणी आलो आहे. संतोष विलास सावंत यांची गावठी गटामधील एक जबरदस्त वेगाची बैलजोडी कशा प्रकारे पळत होते आणि कशा प्रकारे त्यांचा जीवन प्रवास झाला हे आज आपण थोडक्यात जाणून घेऊया. हे सर्व सहकारी मित्रपरी आपल्याला त्यांच्यासोबत पाहायला मिळतात. तर बोलूया व्हिडिओकडे. तर मित्र आपण पाहतोय संतोष दादांची संपूर्ण टीम. पहिलं सर्वप्रथम आपण नाव विचारूया. दादा नाव कसं तुमचं? ओके दादा. संतोष विलास सावंत. स्वतः मालक आहेत. दादा तुमचं नाव? कैलास सावंत. ओके. तुमचं नाव? विनायक गंगाराम सावंत यांचे काका. ओके. हे मित्र आपण पाहतोय सर्व यांची संपूर्ण टीम म्हणता येणार नाही पण थोडक्यात आपली जवळचे मित्रपरिवार. संतोष दादाला पहिलं विचारूया. संतोष दादा तुमचं वय किती आता? माझं वय 27 आहे. 27 वय. सध्या काय करता तुम्ही? सध्या हे गायचं दुधाचं. ओके, म्हणजे दूध व्यवसाय स्वतःचा. जॉबला वगैरे आहात काय? नाही दुधाचंच आहे. ओके. आणि मला सांगा तुमचं शिक्षण किती झालं आहे? शिक्षण 12वी पास. ओके. दादा तुमची सांगा थोडक्यात. 9वी चालू आहे. ओके, म्हणजे शाळा चालू आहे अजून. दादा तुमचं? मी 12वी पास प्लस ITI आणि आता डिझेल मेकॅनिक अप्रेंटिस करतो ST वर्कशॉपात. ओके. सर तुम्ही काय करता सांगाल काय? त्यांचे आजोबा सॉरी माफ करा काका यांचे. मी आजोबा घरी असतो. ओके ठीक आहे. बाकी यांना ते बाकी आपली मदत करतो. ठीक आहे. तर मित्र आपण वळूया व्हिडिओकडे. संतोष दादा तुमचं बैलगाडी क्षेत्रातील केव्हा सुरुवात झाली सांगाल काय? 17 डिसेंबर. ओके. 17 डिसेंबर 23 पासून सुरू झाली. ओके. या क्षेत्रामध्ये मी जायला लागलो. संतोष दादा मला सांगा की तुमचं आता वय किती आहे? रनिंग 27 रनिंग आहे. ओके. आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये वयाच्या 27 वर्ष आपला किती वर्षापासून चालू केलं? 26 पासून चालूच केलं. ओके 26 वर्ष, म्हणजे गेल्या वर्षीपासून बैलगाडी क्षेत्र. गेल्या वर्षी कोणतं मैदान झालं होतं? त्या मैदानामध्ये तुम्ही यश ठरला आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये वळलात सांगाल काय? यश असं काही नाही पण मी पहिलंच मैदान जेव्हा मी नंद्या घेतलेला ओके तेव्हा भाबेडचं मैदान लागलं होतं पहिलंच. हां. त्या मैदानात आम्ही त्या नंद्याची पळ बघून ना ओके म्हणजे मला क्षेत्रात ते आवडायला लागलं. अच्छा. म्हणजे गेल्या वर्षीपासून काय असं निर्माण म्हणजे काय नंद्याकडे काय बघितलं तुम्ही म्हणून तुम्हाला? म्हणजे स्पीड पण बघितलं, त्याचं परतान पण बघितलं ना, एकदम जबरदस्त. ओके. आता तुमच्या दावणीला आपण किती जनावर आहेत? आता आमच्या दावणीला 3 जनावर आहेत. ओके. आणि दुसरी बाकीचे बाकीचे घरातले 2 आहेत. ओके. 5 आहेत बैल आमच्या घरी. आणि दुसरा दूध व्यवसाय म्हणाय गेला तर किती आहेत आपल्याकडे? दुधाचा व्यवसाय आमच्या गाई 5 गाई आहे दुधाच्या. ओके. आणि 5 गाई आता दुधाचे आहे आणि 2 एक पाडी आहे. ओके. म्हणजे बघा मित्र एवढा सर्व हे करून दादा जॉबलीच असून सर्व दुधाचं हे बघतायत. तर दादा मला सांगा तुम्ही बैलगाडी क्षेत्राबद्दल काय सांगाल? तुम्हाला हे क्षेत्र का आवडलं? ओके. घरात्यांचं काय सपोर्ट असतो तुमच्या या आवडीसाठी छंदासाठी? घरातल्यांचं म्हणजे घरातले थोडं म्हणजे थोडासा म्हणजे 100% असं विरोध नाही पण तरी 30% विरोध आहे. अच्छा. कसं जॉब पण पाहिजे. बरोबर. जॉब असला तर आपलं घर चालणार. ओके. बोल ना. मला सांगा की 2 वर्षामध्ये टोटल गुलाल किती झाले सांगाल काय? 2 वर्षामध्ये गेल्या वर्षी तेवढं म्हणजे माहीत नाही पण ह्या वर्षी आमचे 15 आहेत चिखल नांगरणीचे. चिखल नांगरणी स्पर्धेमध्ये काय फरक असतो तुम्ही सांगाल का थोडक्यात? चिखल नांगरणीमध्ये म्हणजे चिखलात पळायचं असतं. ओके. आणि छकडा म्हणजे जी छकडी
ओके, बैलगाडीची बैलगाडी. बैलगाडी म्हणता येईल. आता बैलगाडीला आपल्याला कोण कोण पाहायला मिळेल? आत्ता आमच्याकडे 3 बैल आहेत. त्याच्यात आम्ही आजोबा करणार, म्हणजे नंद्या फिक्सच आहे. ओके. नंद्याबरोबर कधी सुलतान नसला तर बंड्या राहणार असं. बंड्या ही खरेदी कुठची आहे? बंड्या घाटावरचे आहे, आवतूरचे, महिपती पाटील त्याच्यावरून घेतलेले आहे. आता गावठी बैल म्हणून मला विचार असं वाटत, तरी पण मला सांगा माहितीसाठी थोडक्यात की त्याची खरेदी किंमत काय होती थोडक्यात? त्याची खरेदी किंमत आम्ही 30ला घेतली होती. ओके. आणि नंद्याची तो पण 30च्या आसपास गेला. ओके. आणि आता आपल्याकडं दुसरा एक जबरदस्त जातीवंत जनावर पाहायला मिळतंय, तो आम्हाला 25 पर्यंत गेला. त्याचं नाव सुलतान. तो बैल काय बघून म्हणून घेतला होता तेवढ्या लांबून, सांगाल काय? तो बैलाचा स्पीड हां. आणि बिंजोडला पाहिलेला आहे. बिंजोडला त्याने गेल्या वर्षी 100च्या वरती गुलाल घेतला त्याने कल्याणमध्ये, मुंबईला. ओके. आणि सांगा की तुम्ही एवढ्या लांब म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणावरून बैल खरेदी केलात, बरोबर? तर काय विश्वास होता तुमचा, एक थोडक्यात सांगाल काय? संकेत पवार आहे ना, त्याच्या विश्वासावर मी घेतला चिकून. ओके. सुलतानला आपल्याला टोटल इथपर्यंत आणेपर्यंत खर्च किती झाला? 50 पर्यंत गेला तो. अच्छा. आता मला सांगा की तुम्ही ज्यावेळी मैदानाला जाता, बरोबर, तर मैदानाचा टोटल खर्च किती होतो, थोडक्यात सांगाल काय? थोडक्यात 5-6 हजार रुपये तरी येतो खर्च एका शर्यतीचा. ओके. आणि आपल्या आता म्हणजे परत एकदा दावणीकडे वळतो. आपल्या आता दावणीला दुसरे 2 गावठी बैल, त्यांचं नाव मोऱ्या आणि शुक्र्या. हे आपल्या दावणीला जन्मलेत काय, म्हणजे आपल्या गोट्यातच? कसं त्यांचं बालपण थोडक्यात सांगाल काय? मोऱ्या बैला सासऱ्यांकडे जायला आहे. ओके. आणि शुक्र्या बैला इथे जायला आहे आपल्या इथे. ओके. मग शुक्र्या बैलाचं काय म्हणजे बालपण कसं होतं थोडक्यात सांगाल काय, म्हणजे काहीतरी वीक पॉईंट वगैरे असं मला सांगा ना. बालपण म्हणजे याचं इथे जन्मल्यानंतर तो एकदम माणूस लोभी होता. हां. जर माझ्यासाठी मी त्याला आवाज येते लगेच यायचा तो. अच्छा. शुक्र्या आणि मोऱ्या मित्र ही त्यांच्या जीवनातील पहिली बैलजोडी, ज्या जोडीमुळे चिखल नांगरणी स्पर्धा असो किंवा छकडा स्पर्धा असो, या स्पर्धेचा यांना नाद लागला. हे संपूर्ण पाहायला मिळतं आपल्याला त्यांचा परिवार. आणि त्याला केव्हापासून जोताला बांधायला सुरुवात केली? त्याला 1.5 वर्षाचा असताना थोडं काय शिकवला, आणि नंतर 2 वर्षाच्या नंतर त्याला कंटिन्यू बांधायला सुरुवात केली. ओके. आणि आता गेल्या वर्षी तुम्ही बैलगाडीला त्याला बांधलात, बरोबर, म्हणजे चिखल नांगरणी स्पर्धेला. तर तसं काय वेगळं पण जाणवलं त्याचं, आणि म्हणून तुम्ही या नादामध्ये आलात? आपली स्वतःची घरची गावठी बैल, पण गावठी माणसाला तसा पूर्ण कोण गावठी बैल, आणि गावठी बैल कशी दोन्ही कामं करू शकतात. ओके. आपल्या कोणता नाश्ता तोही करू शकतात आणि आपली शेती पण करू शकतात, बरोबर. त्याच्यामुळे आम्हाला गावठीचाच नाद झाला. आम्हाला सगळे बघायचे की एवढे तुम्ही बैल घेतलात ते घाटी का नाही घेतला, बरोबर. आणि आम्हाला घाटी देणारे असा एक मत होता की तू बोलतो तू फक्त घाटीचं बोल, घाटी घेऊया, तू हो बोला, आम्ही आत्ता लगेच जोड घेऊन देतो, बरोबर. आम्हाला तसं लोक आम्हाला गावठीच करत होते. अच्छा. आता तुमच्या 2024 सीझनला मला वाटतं 15 गुलाल झाले ना? तर 15 गुलाल झाले तर तुमचा म्हणजे असं काय, म्हणजे असं तुम्हाला अपेक्षित होतं काय की बाबा माझे एवढे गुलाल होतील काय? मला अपेक्षित म्हणजे आम्हाला जास्त अपेक्षित होतं, पण विषय कसा आला, आमच्या 2 म्हणजे आम्ही जेव्हा सुलतान बैल घेतला ना, तेव्हा आमचा पहिल्याच महिन्यात कुठला आलं गोविलचं. ओके. तर आम्हाला अपेक्षित असं होतं की आमचा बैल त्यात गुलाल करणार. हां. पहिलं आमचं जॅकीनं बैल सोडले, पण त्याला पण त्याला माहीत काय नेमकं ते. अच्छा. कोण होती जोडी? आपली नंद्या आणि सुलतान. अच्छा. जाकी कोण होते? आपला तन्मय शिंदे, बंटी. ओके. बंटीबद्दल तुम्ही काय सांगाल थोडक्यात? बंटीचा काय वाईट नाही, बंटी ड्रायव्हर चांगला आहे. हो. तो त्याने आम्हाला भरपूर गुलाल करून दिला आहे. हां. विषय काय आला, जो बैल दोघं तावाची लागल्यामुळं काय त्याला त्याचा बॅलन्स करता आला नाही बैलाच्या पाठीमागे. अच्छा. असा विषय झाला. ओके. खूप स्पीड लावायची. तरी आता नाही म्हणायला गेलं तर सुलतान आणि बंड्या, बरोबर ना, आणि नंद्या, ह्या 3 बैलांच्यात आपण जर कॉम्पिटिशन लावली तर कोण टॉपला येईल असं तुम्हाला वाटतं? नंद्या.
नंद्याचा तेवढा स्पीड आहे. हम्म. नंद्याला खायला काय घालता तुम्ही? आपल्या रेग्युलर काय आता पत्री पेंड सातू मुलगा अच्छा. आणि आणि चिवरची चार अच्छा. गवत पेंडा. आणि याचं कसं आहे आपला तालमीचं वगैरे कसं सांगाल काय? त्यावेळी आम्ही 2 दिवस आड करून हे टाकतो, चालवत येतो 2-2.5 किलोमीटर. अच्छा. मला सांगा आता आपल्या गावठी बैलांना पत्री मारले काय? अजून पत्री नाही मारत, तर मैदानात मारायची आहे. पत्रीबद्दल तुम्ही काय सांगाल की बिना पत्रीचे बैल पळवायला मजा येते की असं विदाऊट म्हणजे पत्रीचे बैल पळवायला मजा येते? पत्रीचे बैल पळायला मजा येते. ओके. का असं का त्याच्यामध्ये सांगाल? कारण बैल आम्ही असा अनुभव येला की बिना पत्रीचे बैल आहे ना, हम्म. बैलाच्या पायात धावताना एखादा खडा आपल्याला लागला पायाला तर तो बैल मैदान सोडून बाहेर येतो. बरोबर. आणि पत्रीचा बैल कसा किती वेळा काय होते पण तो मैदान सोडत नाही. बरोबर. जास्त पडतो. जसं माणसाच्या पायात चप्पल असते ना तसं बैलांच्या पायात पत्री आहे विषय. ओके. त्याच्यामुळे कसं माणूस तसा बिंदास चप्पल असा चालतो असा तो बैल बिंदास पळू शकतो. ओके. त्याच्यामुळे कसं पत्री पाहिजेच. हम्म. आता आमच्याकडे कसं पत्री नाही, आता मी मैदान चालू पत्री मारणार. ओके. आणि पत्री मारणार होतो मध्ये, तर मी ह्या महिन्याच्या अगोदर पत्री मारणार होतो. पण विषय कसा मैदान अजून चालू झाली नव्हती, मैदान चालू झाले नसल्यामुळे आम्ही पत्री मारली नाही. ओके. नंतर पत्री मारायला प्लॅन होता, म्हणजे पत्रीवाले आले होते त्यामुळे तर ती पत्री मारायची का. पण कसं तेव्हा थोडंसं हे मैदान लांब असल्यामुळे मी लांब हे केलं पत्री लांब. तर मला सांगा आता की आता चिकन नांगणी स्पर्धा संपली बरोबर. आता आपल्याला बघायला मिळणार छकडा शर्यत, आरत पारतचं मैदान किंवा एक मार्गीचं बिनजोडचं मैदान बरोबर. तर आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पाहायला मिळतील आपला ही पहिली जोडी? आता उद्याच्या 30 तारखेला पेंडाबी मैदान चिपळूण. ओके. तिथे आपला नंदी आणि सुलतान बैल आमचा टाकायचा प्लॅन आहे, तर बघूया. ओके. काय अपेक्षा आहे त्या मैदानाबद्दल तुम्ही सांगाल की तुम्हाला बैलांबद्दल तुम्ही काय सांगाल की तुमची काय अपेक्षा आहे बैलांकडून? आमची अपेक्षा मोठी आहे, पण कसं पहिल्याच टाइम मैदान करणारा बैल याच्यामुळे कसं आपण एकदम पण त्या बैलावर जोर टाकू शकत नाही. बरोबर. बैल जसं आपण जर बैलाला हे केलं तर बैल तो आपल्याला हे करणार आहे. बरोबर. असा विषय. जो बैल काय असं आम्ही असं म्हणत नाही की नंबर कर. बरोबर. बैल पाळणार, जेव्हा बैल पाळणार तेव्हाच नंबर होणार आहे. आपण असं कोणते हे करून नंबर होणार नाही. ओके. तुमचे सहकारी मित्र कोण असतात किंवा तुमच्या अजून सोबतची बैलजोडी कोणती अशी सांगाल काय? आमच्यासोबतची बैलजोडी आता आम्ही गेल्या वर्षी होती, आता यंदा नाही. ओके. सहकारी मित्र भरपूर आई एवढीच अजून भरपूर आहेत. अच्छा. ते कसं आहे काही कारणं आलेले नाहीत. ओके. दादा तुमच्याकडे बोलतो, तुम्ही गावी असता की मुंबईला असता? नाही गावीच. ओके. मला सांगा तुमचा आता जॉब काय म्हणतात मगाशी IT आहे बरोबर. तुम्हाला काय वाटतं बैलगाडी क्षेत्राबद्दल तुम्ही सांगाल काय? बैलगाडी क्षेत्रामध्ये गेलं तर आम्हाला पण सुरुवात ज्यावेळी दीपक सावंत यांनी आपला घरचा साज मैदानामध्ये न्यायला सुरुवात केली तिथपासून आम्हाला तो छंद लागला बैलगाडी क्षेत्राचा. बरोबर. आणि खूप आनंद वाटतो ती शर्यत पाहायला. अच्छा. तुमच्या घरी आहे का बैल वगैरे किंवा आई वगैरे कोणी? आमच्या घरी ना. ओके. तुम्ही बैलगाडी शर्यत बघायला जाता काय? हां हो. तुम्हाला काय वाटतं की ज्यावेळी बैलांना म्हणजे काही शेतकरी म्हणजे सध्या म्हणजे तापवण्याची जी पद्धत असते म्हणजे म्हणा की बैलांना थोडंसं काठी मारणं वगैरे ज्या गोष्टी असतात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल की कितपत योग्य आहे किंवा कितपत अयोग्य आहे सांगाल काय? तर ते पाहायला गेलं ते बैलांना मारहाण करतात ते फार चुकीचं आहे. बरोबर. कारण ज्या बैलामध्ये जेवढी शक्ती आहे तेवढाच तो बैल पळणार. बरोबर. त्याच्याशिवाय जास्त पळू शकत नाही. त्यामुळे बैलांना मारहाण करणं फार चुकीचं आहे. ओके. आणि सांगा मला की आता आपण बैलगाडी क्षेत्र बघतोय बरोबर. या बैलगाडी क्षेत्राबद्दल तुम्ही काय संदेश द्याल थोडक्यात? बैलगाडी क्षेत्र म्हणजे आता पाहायला गेलं तर बैलगाडी क्षेत्र हे एक मार्गे चांगलं देखील आणि एक मार्ग वाईट देखील आहे. कारण सध्याची स्थिती आपण पाहतो की मुलं शिकण्याकडे कमी लक्ष देत आहेत आणि त्या बैलगाडी क्षेत्राकडे जास्त वळत आहेत. बरोबर. परंतु त्यांनी शिक्षण घेऊन हा नाद पूर्ण केला पाहिजे बैलगाडीचा. नक्कीच. तर माझं एकच म्हणणं आहे की आपलं कामधंदे असेल बरोबर शिक्षण असेल असं सर्व काही घेऊन आपण तो नाद पूर्ण केला पाहिजे. ओके. दादा तुम्ही बैलगाडी क्षेत्रामध्ये जात नाही बरोबर पण आपली TV सोशल मीडिया म्हणा तर तुमचा हा सगळ्यात आवडता बैल कोणता आहे माहिती आहे तुम्हाला? तर सगळ्यांचा लाडका बकासूर. ओके. दादा तुमचा विचारतो मी तुमचा आवडता बैल? हा सगळ्यांचा लाडका म्हणजे आमचा पण तो लाडकाच बकासूर. ओके. बकासूरबद्दल तुम्ही काय सांगाल? बकासूर बघायला गेला तर एक देखणा बैल आहे आणि त्याची स्पीड अप्रतिम आहे. ओके. पुन्हा एकदा संतोष दादाकडे बोलूया.
संतोष दादा, तुम्ही सांगा मला की आपण आता बैलगाडी क्षेत्रामध्ये उतरतो, स्वतः तुम्ही मालक आहेत बरोबर, तर तुम्ही काय संदेश द्याल लोकांपर्यंत बैलगाडी क्षेत्राबद्दल? की आपला वेळ म्हणजे जो व्यक्ती जॉब करत असेल ते जॉबकडे पण लक्ष द्यायला पाहिजे, आणि जॉब करून हे बैलगाडी क्षेत्रामध्ये सर्व कामधंदे जोपासून म्हणजे या बैलगाडीमध्ये क्षेत्रामध्ये उतरणार. ओके. मला सांगा, आपण आता ज्यावेळी गुलाल लागतो आपल्या जोडीला, आता तब्बल 15 गुलाल लागलेत, म्हणजे काय तसं म्हणायला गेलं तर थोडंच, आणि तसं म्हणायला गेलं तर कमी पण म्हणता येईल आपलं, म्हणजे जास्त सुद्धा म्हणता येईल आणि कमी सुद्धा म्हणता येईल, कारण की आपलं वर्ष दुसरं चालू आहे बरोबर. तर ज्यावेळी आपण शर्यत जिंकतो का नाही, त्यावेळीची प्रक्रिया काय असते सांगाल काय? आनंद असतो. ओके. कारण बैलाला गुलाल लागलेला असतो बरोबर, आणि त्याच्यावरती मालकाला पण गुलाल लागलेला असतो बरोबर. तो आनंद वेगळाच आहे बरोबर. तो मालकालाच माहिती असतो आनंद. ज्यावेळी तुम्ही मैदान, आता किती मैदानं केली यावर्षी? यावर्षी आम्ही तरी पण 30-35 केले असेल. 30 ते 35. ओके. तर ज्यावेळी मैदानामध्ये आपली हार होते का नाही, ज्यावेळी आपली बैल ज्यावेळी सेकंदाला म्हणा कमी लागली, किंवा काही बैल बाहेर जातात वगैरे ज्या गोष्टी आहेत, किंवा जाकीची ही गोष्ट टिकत नाही बरोबर, तर ज्यावेळी मैदान हार होते तर तुमचं म्हणजे मनामधील काय प्रक्रिया असते थोडक्यात सांगाल? नाही, थोडं म्हणजे जेव्हा गाडी आमची सेकंदाला किंवा मिनिटाला किंवा गाडी बाहेर ओढली जाते किंवा जाकी पडतो, ओके, तर थोडं मनाला लागतं बरोबर. बाकी एवढं नाही विशेष, पण थोडा म्हणजे मुळाप होतो. ओके. ज्यावेळी आपण घरातून निघतो का नाही, त्यावेळी तुमचं काय असतं मत, की बाबा आज जोडीनं गुलाल घ्यावा किंवा असं काय असतं काय? हो, नक्कीच. ओके. जेव्हा आम्ही घरातून बाहेर पडतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की आमच्या आज बैल गुलाल घेऊन यावीच. ओके. मला सांगा, आता आपण जी 3 बैल आहेत आपल्याकडं, तर ज्यावेळी तुम्ही पेहरा ठरवताय बैलाला, तर पेहरा असतोय की तुमची जोडी स्वतःची पळते कायम मैदानात? नाही, आम्ही सध्या तरी म्हणजे आमची जोडी स्वतःची होती, पण 10 मैदानं केली तेव्हा आम्हाला बंड्या थोडा कमी लागायला लागला नंद्याबरोबर. हां. म्हणजे 3-4 मैदान आम्ही ना पेहरा केलेला होता. त्याच्यानंतर जेव्हा आम्हाला सुलतान आम्ही घेतलेला त्यावेळेला आम्ही पहिले बंद करून टाकलेली. अच्छा. आणि जोड आमचा स्वतःच आम्ही केलेला. अच्छा. ज्यावेळी स्वतःची जोडी मैदानात पळते बरोबर, हो, त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं सांगाल? आम्ही मग वाटतो स्वतःची जेव्हा जोडी पळते तेव्हा. नक्कीच. आपण मगाशीच बोललो की म्हणजे मैदानाचा खर्च थोडक्यात येतोच बरोबर, म्हणजे कारण की सर्व मित्रपरिवार म्हणा किंवा आपली टीम मेंबर्स म्हणा किंवा जाकीच्या गोष्टी म्हणा. मला सांगा, तुम्ही स्वतः म्हणजे कोणी मालक असोत, बैलगाडीचे मालक स्वतः कधी काय मोस्ट ऑफ थोडक्याच आपल्याकडं की स्वतः मालक स्वतः बैल पळवतात बरोबर. ज्यावेळी तुम्ही जाकी ठरवताय बरोबर, किंवा जो बैलाच्या पाठीमागून धावणारा जो व्यक्ती असतो तो ज्यावेळी आपण ठरवतो त्यावेळीचं काय सांगाल, किंवा म्हणजे त्यावेळी कसं असतं ते सांगाल काय? कारण की म्हणजे त्या व्यक्तीला आपण ज्यावेळी बैलांना गुलाल लागतो त्यावेळी आपण काही तुमच्या रक्कम असतील ठरलेल्या किंवा असं काय तुम्ही सांगाल काय, म्हणजे काय तुम्हाला सांगायचं काय याच्याबद्दल? ते जर का गुन्हा लागलेला असतो ना की आपल्या मनात आम्ही जाकीला आम्ही देतो. ओके. मन खुशीने ओके. असं जाकीला असं ओळख की मला एवढे दे किंवा तेवढे दे, बरोबर. मन खुशीने जे का आपण देतो ना ओके. ते जाकी आपले मन खुशीने घेतो. अच्छा. आजपर्यंत आपल्या या जोडीवरती किती जाकीने म्हणजे ही जोडी चालवली सांगाल? आजपर्यंत आम्ही आमच्या जोडीवरला 2 जण. ओके. कोण कोण होते? एक तन्मय शिंदे घाटीलकर आणि एक आरवीतला मुन्ना गुरव. अच्छा. गुरव यांचा मुलगा. तन्मय शिंदेबद्दल तुम्ही काय बोलाल थोडक्यात? तन्मय शिंदे जाकी लय भारी आहे, चांगलाच आहे जाकी, असं काही नाही. ओके. त्यानं आम्हाला म्हणजे खूप पहिले आम्हाला खूप गुलाल दिले त्याने पण. जेव्हा आम्ही सुलतान आणि नंद्या जोड लावलेला तेव्हा ती थोडी म्हणजे स्पीडला, म्हणजे आम्ही नंद्याला स्पीडचा बैल जेव्हा बघत होतो ना तो आम्हाला भेटल्यापासून थोडा तो म्हणजे तन्मय थोडा कमी लागायला लागला, म्हणजे स्पीड त्याला आवडली नाही बैलांची. अच्छा. त्याच्यामुळे 2 मैदानं आम्हाला तो तिथे जरा म्हणजे कमी लागला. ओके. त्याच्यामुळे आम्ही थोडं जाकी चेंज केला. मुन्नाबद्दल तुम्ही काय बोलाल? मुन्ना तसं म्हणजे पायाला चपल आहे, बैला जेवढे स्पीड किती पण लागू दे बैलांचा, पण तो तेवढा पळतो. ओके. आणि गुलाल करून देतो.
आपण बघितलं मित्र थोडक्यात बैलांसंदर्भात आणि जाकींसंदर्भात. तर संतोष दादाचे मोठे भाऊ. दादा नाव कसं तुमचं? दीपक सावंत. दीपक सावंत. आणि दादा तुमचं नाव? राजेंद्र सावंत. राजेंद्र सावंत. दादा तुम्ही काय करता? मी मुंबईला होतो, आता इथे गावी आलो जुलैमध्ये. ओके. जॉब वगैरे काय करता की आता? गावी सध्या म्हणजे शेतीची कामं. ओके. मुंबई सोडून जॉब म्हणजे गावी स्थायिक आहेत. तुम्ही काय सांगाल शेती ह्या विषयाबद्दल थोडक्यात तुम्ही काय बोलाल? शेती करणं गरजेचंच आहे सध्या. ओके. कारण सध्या बोललात ना की रेशन वगैरे पण परवडत नाही बरोबर. मध्ये असल्यामुळे सध्या बरोबर. माणसं जास्त घरामध्ये रेशन कमी. बरोबर. शेती करणं पण गरजेचं आहे. शेती करत असताना जे असे छंद आहेत ना बरोबर. त्यानुसार बैलांची हालचाली पण होत असतील. बरोबर. स्वतःची इमेज म्हणजे स्वतःचं नाव पण पुढे जातं. बरोबर. गावाचं होतं, वाडीचं होतं, बरोबर. तालुक्याचं होतं. बरोबर. हे छंद खूपच छान आहेत. बरोबर. आमच्या बंधूंनी घेतलेली चालू असलेली छंद मला आता खूप आवडली. ओके. मी आल्यापासून जुलैमध्ये आलो तेव्हापासून यांच्या 2-3 वेळा स्टार्टिंगला गेलो. तेव्हा मी म्हणजे बंड्या प्रेमी आहे. अच्छा. म्हणजे बंड्या हा जो बैल आहे ना मला खूप आवडतो, मनापासून आवडतो. ओके. खूप एकदम म्हणजे मायाळू पण आहे, मग सर्वच गोष्टीने चांगला आहे. नंद्या पण आहे असं नाही बोलत. ओके. हां, दोन्ही पण बैल सर्वच चांगले आहेत. म्हणजे मला या सर्व यांच्या गोष्टी खूप पटायला लागल्या. म्हणजे ज्या गोष्टी शेती करताय ना बरोबर. काही गोष्टी म्हणजे असं जे करणं योग्य आहे. बरोबर. मला सांगा की बैलगाडी क्षेत्राबद्दल तुम्ही काय संदेश देऊ इच्छित आहे थोडक्यात? बैलगाडी क्षेत्रामध्ये एकच संदेश देऊ शकतो की आपल्या सर्व गोष्टी घरगुती आहेत ना बरोबर. त्या सर्व सांभाळत असताना एखाद्या गोष्टीचा आपल्या कुठे मान सन्मान किंवा आपल्या बैलांना कुठे मान मिळत असेल बरोबर. तर ते केलंच पाहिजे. कारण एवढी जर आपण त्या बैलांची काळजी घेतोच ना घरात बसून वगैरे. बरोबर. सर्व त्यांना खाय घालतो. बरोबर. त्या गोष्टी चांगल्या आहेत एका अर्थी. बरोबर. एवढंच करणं. मी पण आता मथुर बकासूर वगैरे आम्ही पनवेलच राहिला होतो, त्यांना जवळून पाहिल्यामुळे योग्य वाटतं मला ही गोष्ट. तर मथुर बैलाबद्दल तुम्ही काय सांगाल? मथुर सगळ्यांच्या आवडीचंच आहे, म्हणजे सर्वच आता जे मोठी मोठी बैल आवडीची आहे. बरोबर. मथुर बैलाबद्दल काय बोलाल? मथुर सध्या बोलत बकासूर हे दोनच सध्या फेमस आहे. फेमस आहेत. ओके. दोघे पाठी पुढे चालतात. कधी मथुर पाठी पडतो, कधी बकासूर पुढे जातो, बकासूर पुढे जातो, कधी मथुर पाठी पडतो. दोघांबद्दल पण आदरच आहे, त्याबद्दल काय बोलू शकत नाही. ओके. तुमच्याकडून ओळखीचे आहेत काय बैलगाडी क्षेत्रामधील मोठी नामवंत व्यक्ती म्हणायला गेलं तर? म्हणजे आता मुंबईला आपलं पनवेल ठिकाणी राहत आहे म्हणून म्हटलं. कोणी जातो बोललो ना तर आमच्या इथे आहे ना म्हणजे पनवेलला सर लगेच गोंधली म्हणून आहेत. अच्छा. त्यांचं नाव पटकन येत नाही. ओके. त्यांना एक छंद आहे बैलगाड्यांचा, एक ओळखीचे ते खूप चालतात ते कर्जत विजय या साईडला. ओके ओके ओके. ठीक आहे दादा, धन्यवाद. तर पुन्हा एकदा संतोष दादांच्या भाऊकडे येऊया. दादा तुम्ही सांगा मला की सुलतान बैलाबद्दल काय बोलाल? सुलतान बैल हा एकदम मार्का नाही, काय नाही. हा एकदम गरीब. ओके. पण त्याचं कसं आहे माहिती आहे वैशिष्ट्य? त्याला कुणी नवीन व्यक्ती वाढत गेली तर तो अंगावर येतो मारायला. ओके. म्हणजे मला तर लय घाबरतो. तिन्ही बैल लय घाबरतो. अच्छा. मी त्या बैला काय मारलेलं नाही, काय नाही. ओके. मला लय घाबरतो. ओके. आता मला सांगा, आता आपण छकड्या शर्यतीला मध्ये आता आलो आहे बरोबर. आता उन्हाळी सीझन चालू झाला आहे, तर आपल्या या जोडीवरती कोण ड्रायव्हर असणार आहे? मैपती पाटील. 2 मार्गीला मैपती पाटील आणि 1 मार्गीला आपला मुन्ना गुरव. अच्छा. बघा मित्र, जबरदस्त प्लॅनिंग आहे, जबरदस्त असे त्यांचे विचार चालू आहेत. तर दादा मला सांगा, आपण 2023-24 गुलाल खेळलो, चिखल नांगणी स्पर्धा खेळलो, तर एक आठवणीतील जबरदस्त असं मैदान कोणतं होतं तुमचं? आठवीचं मैदान म्हणजे खेरशेतचं मैदान. रॅलिंगचं काय? हा, रेलिंगचं. ओके. काय झालं त्या मैदानात? त्या मैदानामध्ये विषय काय माहिती काय, आम्ही एक दिवस शेती करत होतो आणि शेती करता दुपारी आम्ही सकाळपासून दुपारपर्यंत 3 माया केलेल्या आमच्या मोठ्या जोडीने, म्हणजे जो चिकन पलते त्या जोडीने. आणि घरी येऊन दुपारीनंतर आम्ही घरी आलो. आम्ही 2 जण आणि तो आमचा एक मित्र बंटी खास. तर आम्ही 3 बसलो इथं. तर मैदान युट्यूबला मैदानची लिंक आली की मैदान, तर रेलिंग मैदान होतं. मग आम्ही इथे विचार केला तर जावे म्हणून. तर मैदान गेल्यानंतर 110 जोड्या ऐकून झाल्या इथं गावठी, 110 जोड्या. ओके. आणि तिथे 107 जोड्या पाहिल्या, 3 जोड्या काही कारणास्तव आल्या नव्हत्या. अच्छा.
आणि त्या 107 जोड्या पळताना त्या मैदानात एवढी रुपं झाली की भरपूर बैल पडले. गार्डन होतं ते. अच्छा, बरोबर. भरपूर बैल पडले. आमचा किती आहे 103 नंबर काहीतरी होता आमचा. 103 की 2 नंबर. तर 103 नंबरमध्ये आणि पाऊस एवढा होता की पाणी ढोपऱ्याबरोबर पाणी होतं. बरोबर. आणि त्या मैदानात एवढे सगळे जाकी पडून पण नंबर कोणाचे होत नव्हते. अच्छा. तर आमचा नंबर आपला वियांग जाधवनी आम्ही त्याला एवढं सांगितलं, आम्ही एवढं तुझ्या याच्यावर आलेलो, तुझ्या आश्वासनावर आम्ही आलेलो की तू आम्हाला इथे गुलाल लावून देशील. बरोबर. त्याने असताना माझ्याकडे जोडी असताना तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ओके. त्याचे आम्ही झोपलेले त्या आम्हाला झोपून तुम्ही आला घेऊन या. आम्ही आले झोपून आम्ही दोघांनी बैल सोडलेले. ओके. बैल सोडलेला पहिलीच रुपण भेटली आमच्या बंड्याला. ती रुपण चुकून बंड्यान पळ झाला. अर्ध्यात आमच्या नंद्याची शिगूल तुटली. इथून जवळजवळ 2-5-6 सेकंदाचं मैदान होतं आणि शिगूल तुटली. तरी त्या बैला शिगूल तुटून पण आतली शिगूल तुटून पण तो बैल आला बरोबर. अच्छा. आम्हाला असं वाटलं होतं की तो नंबर बसल. अच्छा. आणि तिथं नंबर आमचा किती 3रा नंबर लागला. म्हणजे तुम्ही शेती करत होता घरी आणि दुपारनंतर निघालात काय तिकडे जायला? दुसऱ्या दिवशी मैदान. अच्छा, दुसऱ्या दिवशी मैदान होतं आणि त्या एका व्हिडिओच्या मार्फत तुम्ही लगेच प्लॅनिंग करून सक्सेस झालात आणि जोडीचा 3रा नंबर झाला. किती बक्षीस होतं? 5,000 रुपये होतं. ओके. 5,000 तिसरं बक्षीस. आणि तुमचं पहिलं स्टार्टिंगचं मैदान काय? स्टार्टिंगचंच मैदान? सेकंड पहिलं आमच्या बांबरमध्ये झालं होतं. अच्छा. बांबरमध्ये काय झालं होतं? जोडी केली होती काय गुळाला? तिथे काय विषय बैलाला नेमकं परत नाही माहित नव्हतं विषय. अच्छा. आणि नेमकं परत माहित नसता मुला विषय कसा बैल पळायला चांगली. बैल पळाली चांगली. बैल जाकीन पण व्यवस्थित गेले पण बैल जसा गेला तसाच पुढे जाऊन थोडा उभा राहिला. अच्छा. मैदान. अच्छा. तिथून नंतर त्याने पळ घेतली पण विषय कसा आला परतान जे व्हायला पाहिजे तर झालं नाही. त्याच्यामुळे थोडं आमचा मार्क केली गाडी. 18 सेकंदाला आली गाडी. अच्छा. 17ला. आणि मला सांगा की असं जसं आपण विचारलो की अस्मरणीय आठवणीतील मैदान, तसंच ज्या मैदानामध्ये तुमची अपेक्षा होती मैदान जिंकावं त्या मैदानामध्ये कोणत्या मैदानामध्ये हार झाली होती काय? आपल्या मोरड्यामध्ये विषय झाला असा की बैल फिरली पण जाकीला बैल आवडले, बैल जाकीन सोडली. अच्छा. आमचा असा वेळ होता की आमचा आज गुलाल 100% आहे. अच्छा. म्हणजे अपेक्षा होती त्या मैदानाची? सगळ्यांची अपेक्षा होती की आज आपला पहिला नंबर फिक्स आहे. जेवढे आमची मुलं जातात ना तेवढ्यांचा सगळ्यांचा आज म्हणजे विश्वास होता की आज आमचा गुलाल आहे 100%. ओके. आता आपण सुलतान बैलाचं खासियत विचारली बरोबर, तसंच नंद्या बैलाची काय खासियत आहे सांगाल काय? नंद्या बैलाची खासियत म्हणजे तो पळताना भान विसरून पळतो. अच्छा. बघत नाही की मी कुठे काय जाईन. देवरुखच्या बागवाडीत मैदानामध्ये 5वा नंबरला काहीतरी आमची अशी 1 नंबर आहे इथं बैल आली. थोडक्यात ह्या नंद्या बैल रुकणीत गेला. इथे पडला. तो पडून पण तिथे त्यानं 5वा नंबर केला. 5वा की 4था नंबर? 5वा नंबर केला. अच्छा. इथे किती पहिला नंबर कितीला बसला? 17 की 15ला काहीतरी बसला. 14 की 15 काय बसला. इथं आमचा 15ला मेन रेषेवर यायला इथे 2 सेकंदाचा याला पडला. रुपनी ते गेला पडून सुद्धा म्हणजे जॅकीने आणले. अच्छा. आणि बंड्या बैलाबद्दल काय सांगाल? बंड्या बैलाचा विषय काय याचा रुपण लागली की तो पळायचंच नाव घेत नाही. अच्छा. घाबरतो तो. म्हणजे भीती निर्माण आहे मला. ओके. तरी आम्ही त्याने वाड्या साईडचं मैदान केलं. अच्छा. तिथं आम्ही 7वा नंबर आला पण तिथं एवढी रुपण होती की सगळे बैल पडत होते पण त्या जाकीचं आणि त्या बैलांचं काय ते कॉन्फिडन्स मला माहीत नाही पण तो रुपण चुकून पण बैलाने ते 19 सेकंद पॉईंटला काहीतरी आले. अच्छा. सेकंड 96ला. ओके. बाकीचे बैल मी सगळी बघवतो ना ते रुपणीतच जात होते बैल. पण ह्या बैल आमच्या नंद्या बाहेर बसा तो काय करतो बाहेरची देशात धरून येतो. अच्छा. रुपण त्याला ते रुपण समज घेतो रुपण आहे तो बाहेरची देशात धरून आला की तो बरोबर बैलाला घेऊन येणार. बरोबर. तोच सर्वात पुढे असतो. तर कुठलाही बैल असतो ना सुलतानने जरी आहे ना सुलतान भांबेडच्या मैदानामध्ये शेवटचं मैदान आहे तिथं आमचा 5वा नंबर बसला. 7वा नंबर बसला. तिथे पण आमचा नंद्याच त्या सुलतानला वड झाला. ओके. तेव्हा त्या सुलतानचा पायाला दुखत पाय. मला सांगा आता आपण सुलतान बैल मुंबईतून खरेदी केला बरोबर,
एक मार्गीला बैल पळणार होता, त्याला चिखल हे काय माहीत नव्हतं हा. तर त्या बैलाला आपण चिखलामध्ये पळल्यानंतर मागणी आली होती काय? मला विचारलं दोघं ठिकाणी की हा बैल विकायचा आहे काय. अच्छा, पण बोललो त्यांना, आम्ही बोललो हा बैल आम्ही स्वतः हौशीने घेतला, आम्ही असं विकण्यासाठी घेतला नाही. बरोबर. नंद्याला पण विचारलं होते की हा बैल विकणार आहे का, अच्छा, पण आम्हाला आम्ही हौशीसाठी आम्ही बैल घेतलेला आहे. ओके. म्हणजे तुमच्याकडे आता जे तिन्ही पण आहेत, नंद्या, बंड्या आणि सुलतान, म्हणजे या 2 बैलांना मागणी येऊन गेली होती बरोबर, तरी पण तुम्ही दिलात नाही, म्हणजे एक जबरदस्त. बंड्याला पण मागणी होती, पण विषय कसा आमचा, आम्ही बोललो जर बंड्या आम्ही विकला तर आम्ही दोन मार्गीला आमचं पळायचं असेल ना, तर बोललो सुलतान समजा फिरला नाही बरोबर तर आम्हाला दुसऱ्याकडे भीक मागायला लागला. बरोबर. आईचं आपण राहू दे बैल घरात, अच्छा. काही कुठं वाया जात नाही. कारण आता एवढी आपल्या दावणीला जनावर आहेत बरोबर, तुमचा दूध व्यवसाय आहे बरोबर, मग उदरनिर्वाह सर्व दूध व्यवसायावरच आहे का? की असं नाही की असं हो. कुठे काम भेटलं ते करायचं, काम करून आपलं सगळं हे करायचं. अच्छा, म्हणजे पार्ट टाइम जर म्हणजे शेतीचं काही काम असेल म्हणजे ते सुद्धा करून. मोलमजुरी. ओके. करण दादा तुमच्याकडे येतो, तुम्हाला विचारतो की बैलगाडी क्षेत्रामध्ये किंवा कोणतेही क्षेत्र असो तर ते जिंकण्यासाठी काय अपेक्षित आहे? तर पाहिलं कोणतेही क्षेत्र असू दे, आपल्याला सक्सेस होण्यासाठी कोणत्याही क्षेत्रामध्ये संयम फार गरजेचा आहे. बरोबर. आणि विषय म्हणजे बैल हा आपल्या स्वतःच्या जोरावर पडला पाहिजे. बरोबर. मारून किंवा कोणती वगैरेगिरी करून कोंबड्या कापून नाला कापून बरोबर. पळत नाही. बरोबर. बैलाच्या दमक असेल तो बैल पळणार. बरोबर. आणि मेन म्हणजे विषय काय, की चिखलामध्ये समजा जाकी मेन जाकी पळा तर बैल पळणार. बरोबर. तर जाकीच नाही पळा तर ते बैल पळणार नाही. बरोबर. आणि छकड्यामध्ये पण तसंच आहे, जाकीन जर बैलांना व्यवस्थित नाही केलं तर बैल पळणारच नाही. बरोबर. ते बाहेरच घेऊन जाणार. बरोबर. तर मित्र, ही संपूर्ण आपण थोडक्यात दादांचा 2023-24चा गुलाल कसा झाला, कशा प्रकारे त्यांची शर्यत संपन्न झाली आपण बघितली. मित्र, दादांचे मित्र परिवार आपण पाहतो, त्यांची एकदा पुन्हा ओळख करूया. दादा नाव कसं तुमचं? सतीश प्रकाश सावंत. ओके. आणि एक सहकारी मित्र आहेत. दादा सर नाव कसं तुमचं? सुरेश महादेव सावंत. ओके. हे संपूर्ण त्यांचे आपल्याला मित्र परिवार पाहायला मिळतोय. सुरेश सर, मला विचारायचं तुम्हाला की आपल्या दावणीला बैलजोडी आहे काय? नाही आहे, पण गेल्या वर्षी माझी जोड होता. ओके. तर गेल्या वर्षी चिखलाला नंबर काढला. अच्छा. गेल्या वर्षी 2023 बैल पळत होते चांगले. अच्छा. नंबर करत होते. यावर्षी त्यांचं एक बैल विकल्यामुळं एक बैल घरीच आहे. ओके. कोण बैलाचं नाव सांगाल काय? जोडी संजय बैल विकला आणि बाबू बैल घरात आहे. संजय आणि बाबूजी गेल्या वर्षी चिखल नांगण स्पर्धेला धुमाकूळ घालत होती ती जोडी यांची. ओके. या ठिकाणी वेळात वेळ काढून ओंकार पवार दादा, फक्त भटकंदी यूट्यूब चॅनलचे मालक, या ठिकाणी आमची वेळात वेळ काढून मुलाखत घेण्यासाठी आली या ठिकाणी. तर त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. ओके. धन्यवाद सर्व टीमला आणि या वळके परिवार म्हणजे सावंत परिवाराला आणि वळके गावामध्ये मित्र. खऱ्या अर्थानं मी आलो आणि जसं की आता आपण 2 ते 3 मुलाखती बघितल्या याच्या अगोदरती, तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मित्र जसा एंड करतो तसा ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा एंड करतो की जसं की व्हिडिओ आवडला असेल की काय माझं चुकलं असेल तर खऱ्या अर्थानं आमच्या टीमला आणि माझ्यासुद्धा काही विचारण्यामध्ये काही फरक जाणवला असेल तर मित्र खऱ्या अर्थानं आणि मोठ्या मनाने माफ करायला अशी अपेक्षा करतो. आणि व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका मित्र, आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जसं की चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्र, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा. तोपर्यंत पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.